नमस्कार। बाहेर कडाक्याचं ऊन असतं आणि अशा वातावरणामध्ये आपल्याला काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं। अशा वेळी जर आपण थंडगार पेय घरच्या घरी बनवून ठेवलं तर पटकन आपल्याला ते बनवून पिता येतं। उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की आंब्याचा सीजन सुरू होतो आणि आंबा म्हटले की सर्वांच्या आवडीचं हे फळ असतं। ज्या वेळेला कच्च्या कैऱ्या येतात त्यावेळेला त्या कच्च्या कैऱ्यांपासून सुद्धा अनेक पदार्थ आपण करून खाऊ शकतो। तर आज मी तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आली आहे, ते म्हणजे कैरीचं पन्ह, लिंबूचे सरबत। या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे, तुम्ही ती जरूर पहा। तर चला आता जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। कैरीचं पन्ह बनवण्यासाठी 1 किलो तोतापुरी कैरी मी इथे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता या कैऱ्या मी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कपड्याने पुसून घेतलेले आहेत। आता हा कैरीच्या देठाजवळचा भाग कापून घ्यायचा आहे। नंतर कैऱ्यांना अशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत। इथे एक भांड घेतलेलं आहे मी आणि त्या भांड्यात अर्धा ग्लास पाणी घालून घेते। पाण्यामध्ये आपल्याला या सर्व कैऱ्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्या अर्ध्या बुडेपर्यंतच पाणी घ्यायचं आहे, जास्त पाणी वापरायचं नाहीये। आणि इथे मी कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। या कुकरमध्ये मी हे भांड कैरीचं ठेवून देणार आहे। कुकरचं झाकण लावते। आपल्याला फक्त 2 किंवा 3 शिट्टी घ्यायची आहे, त्यापेक्षा जास्त घ्यायची नाही। कुकरच्या शिट्ट्या 2 झालेल्या आहेत। कुकर थंड होण्याची वाट बघते। कुकर थंड झालेला आहे। आता आपण कुकरचं झाकण खोलूया। बघा किती छान शिजलेले आहेत। आता हे आपण थंड झाल्यानंतर कैरीचा गर काढून घेणार आहोत। कैऱ्या थंड झालेल्या आहेत। कैरीचा गर काढून घेते चमच्याने, तुम्ही बघू शकताय। आता या कैरीमध्ये विटॅमिन सी आणि आयर्न भरपूर प्रमाणात असतं। उन्हाळ्यामध्ये थंडगार पाण्याचा तुम्हाला जर आस्वाद घ्यायचा असेल तर माझी रेसिपी ही नक्की तुम्ही बघा आणि घरी नक्की ट्राय करा। 10 ते 15 मिनिटात ही रेसिपी बनते। ही रेसिपी माझी पूर्ण बघा। ही रेसिपी मी बनवत असताना अनेक महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत। जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच कमेंटमध्ये जरूर लिहा तुम्हाला कशी वाटली ते। आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशा प्रकारे हा गर मी काढून घेतलेला आहे। हे कैरी उकडलेलं पाणी सुद्धा आपण वापरायचं आहे पन्ह करण्यासाठी। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर घालून घेते आणि हा गर आपण छान ग्राइंड करून घ्यायचा आहे। कैरीचा गर मी एकदम छान ग्राइंड करून घेतलेला आहे आणि टेक्स्चर एकदम क्रीमी दिसते, तुम्ही बघू शकता। मिक्सर आपण 2 बाउलमध्ये समप्रमाणात काढून घ्यायचे आहेत। सर्वप्रथम इथे मी गुळाचा वापर करून पन्ह बनवणार आहे। तर त्यासाठी इथे मी दुप्पट गुळ घेतलेला आहे। जेवढा गर आहे त्याच्या दुप्पट मी गुळ घेतलेला आहे। पूर्ण मिक्स करायचं आहे। ह्याच्यात पाण्याचा बिलकुल मी वापर केलेला नाहीये। आणि आता हे पुन्हा मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडंसं पिसून घेणार आहे, जेणेकरून गुळाच्या गुठळ्या बिलकुल राहिल्या नाही पाहिजेत। आता हा गर गुळासोबत मी छान पिसून घेतलाय। याचा कलर सुद्धा किती लाईट झालेला आहे। आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये आपण केशर मिक्स करूया। केशरने काय होणार आहे, त्याचा फ्लेवर पण छान येणार आहे। 2 चमचे भाजलेली जिरेची पूड, अर्धा चमचा काळे मिरी पूड, अर्धा चमचा वेलची पूड, 1 चमचा साधं मीठ, 1.5 चमचा सेंधव मीठ घ्यायचं आहे। सर्व मसाले आता छान मिक्स करून घ्यायचे आहेत। गूळ वापरून पन्ह ही रेसिपी माझी तयार आहे। दुसऱ्या वाटीमध्ये मी गर काढून ठेवलेला होता। आता ह्या गराचा आपण पन्ह बनवणार आहोत। त्यासाठी 1.5 वाटी पुदिना घेतलेला आहे आणि आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते।
कैरीचा गर घालून घ्यायचा आहे। गर घालून आपण छान फाईन पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। 2.5 वाटी साखर घालून घेते, 1/2 वाटी पाणी घालणार आहे। जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे। आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक बनवायचा नाहीये। पाकाला छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्यामध्ये पुदिना आणि कैरीचा गर याची जी पेस्ट केलेली आहे ती मी घालून घेते। छान ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे छान। आणि गर घातल्यानंतर एक 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 7 मिनिटं झालेली आहेत आणि उकळी सुद्धा छान आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणखीन छान कलर येण्यासाठी मी इथं फूड कलरचा वापर करते, ग्रीन फूड कलर वापरलेला आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा चमचा वेलची पूड घालून घेते मी। भाजून बारीक केलेली जिरेची पूड 2 चमचे, अर्धा चमचा काळी मिरी पूड घालून घेते, 1 चमचा मीठ घालून घेते, 1 चमचा सैंधव मीठ घालून घेते। छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले। वा, मसाल्यांचा खूप घमघमाट सुटलेला आहे, बिलकुल गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। एका लिंबाचा रस घालून घेते। आता हे कैरीचं पण आपलं तयार आहे, परफेक्ट झालेलं आहे। आता मी एका बाउलमध्ये काढून घेते।